तर सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यामधील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झालाय। कडक उन्हामुळे पाण्याचे स्रोत हे आटल्यामुळे ढेबेवाडी भागामध्ये 7 ते 8 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे। अंबडवे, पाणेरी याच्यासह 5 ते 6 वाड्या इथं पाणी नसल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य मृणाल पाटील यांनी स्वखर्चाने पाण्याचे टँकर सुरू केलेत। मात्र या भागामध्ये दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। नेहमीच्या पाणी टंचाईमुळे या गावामधील मुलामुलींचं लग्न हे देखील ठरत नाहीये आणि या गावामध्ये मुली द्यायला लोक तयार नाहीयेत, अशी माहिती ही गावकऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे सरकारनं कायमचा पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी गावकरी करतात। जवळजवळ 1,500 संख्येचं आमचं गाव आहे। टोटल मुंबईवाले सुट्ट्याच्या गावाला आले त्या लग्नासाठी, यात्रेसाठी, पण आम्हाला प्यायचे पाणी आणि खर्चाला पाणीही भेटत नाही। आज आपल्या जिल्हा परिषद सदस्य श्री मृणाली महेश पाटील यांच्या माध्यमातून आज आमच्या गावाला पाण्याची टँकरची सुविधा 3 दिवसापासून चालू झालेली आहे। त्यांचा आपण मनापासून आभारी आहे आणि शासनानं खरोखर आमच्या गावावरती लक्ष देऊन पाण्याची जी समस्या आहे या सोडवाव्यात अशी मी सरपंच म्हणून माझी एक गावाच्यासाठी शासनाला विनंती आहे। आमच्या गावात पाण्याची भरपूर टंचाई असल्यामुळे भरपूर लोकांना त्रास भरपूर सहन करावा लागतोय। प्लस आता पाण्याची म्हणजे 3 दिवस झाले जरा पाणी सोय जरा टँकर येऊन केलेली आहे, पण मुंबईवाले वगैरे सगळी गावात घरात बसायला लागतं की पाणी टँकर केव्हा येईल त्याची वाट बघत मुलांना बाळांना सर्वांना बसायला लागते। मग पाणी आल्यानंतर आम्हाला पाण्याची सुविधा कधीतरी मिळते। आता 3 दिवस झाले पाणी मिळते, त्या पाण्याची भरपूर टंचाई आहे। त्याच्यासाठी काहीतरी विचार करून आमची सोय पाण्याची केली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।